काय करताय? आम्ही कशासाठी आलो तुला समजत आहे का? बाहेर निघा मॅडम, मी वॉशरूम मध्ये आहे मॅडम, मला मारू नका. वॉशरूम तुम्ही दोघी आहात. तुमचं नाव काय? चल बाहेर चल. प्रभा गवई. हा चल. मला मारू नका हो तुम्ही. बाहेर चल. मला हरेस करून राहिले तुम्ही वॉशरूम मध्ये येऊन. बाई तू बाहेर चल. वॉशरूम मध्ये येऊन हरेसमेंट करून राहिले. मी वॉशरूम मध्ये आंघोळ करत आहे. ठीक आहे ठीक आहे चल बाहेर. मी आंघोळ करून बाहेर निघा. बरं चल. डायरेक्टली आए वॉशरूम में और बोलते हैं हमारे सामने कपड़े पहन, ऐसे बोल रहे और डायरेक्टली मेरे टी शर्ट में हाथ डाला सर उन्होंने और एकदम हाथ डाल के ऐसे मुझे खींचा बाहर. नागपुर पुलिस के खिलाफ शिकायत करने से पुलिस वाले इतने बौखला गए कि नागपुर के नंदनवन पुलिस ने एक 2.5 महीने के गर्भवती महिला को पागल बताकर 18 दिन मेंटल हॉस्पिटल में डाल दिया. ज्या वेळेस नागपूर शहरातील सिद्धेश्वर नगर खरबी रोड येथे गॅस लिकेज होते, अशा वेळेस काय होते कारण आणि नागरिकांनी दाखवलेलं आहे. अशा वेळेस एक प्रकरण समोर असं आलं आहे नंदनवन परिसरातील की तिथे राहणारी अर्पणा नामक महिलेनी चक्क किराया न देण्याचा एक बहाणा बनवत आपल्या घरील रेग्युलेटरवरचे आणि गॅसचे नॉब ऑन करून टाकलेले होते. अशातच पाहण्यात आलं की या परिसरामध्ये मग ज्या वेळेस 112 वरती घरमालकाच्या मुलीने कॉल केलं होतं त्यानंतर हा सर्व प्रकरण उघड झालेला आहे. या प्रकरणात अर्पणा नामक जी महिला आहे हिने एक पत्र परिषद घेऊन सरळ पोलिसांवरती आरोप लावलेला होता की त्यांनी माझ्या बाथरूम मध्ये येऊन माझे निर्वस्त्र असलेला व्हिडिओ शूट हा पोलिसांनी घेतलेला आहे. अशातच प्राथमिक दृष्ट्या पाहता यानंतर ज्या वेळेस उद्गार न्यूज कडनं एक व्हिडिओ आलेला होता त्यामध्ये दिसत होता की दार तोडल्यावरती महिला आणि महिलेची आई गॅस सिलेंडरचं नॉब ऑन करून अक्षरशः बाथरूम मध्ये लपलेल्या होत्या. अशातच पोलीस त्यावेळेस तिथे बघितलं होतं त्यावेळेस त्यांनी कमीत कमी अर्धा ते पाऊण तास दार उघडलेला नव्हता. अशातच आरोपही आणि प्रत्यारोपही भरपूर लागलेले होते. अशात याच प्रकरणामध्ये ज्या वेळेस तिचा मेडिकल टेस्ट करण्यात आला ह्या मेडिकल टेस्ट मध्ये तिला एक मानसिक रोगी असं दाखवण्यात आलं होतं. याच आणि कोर्टाने नागपूर खंडपीठाने तिला चक्क 15 दिवसासाठी मेडिकल मधनं पागलखाना इथे भरती करायला लावलं होतं. अशा यानंतर तिने पत्रकार परिषद घेऊन चक्क पोलिसांवरच आरोप लावून टाकला. यासोबत आपण घर मालकासोबतही बोलूया. पुण्यावरून आली, तिला माहीत झालं असं असं तर माझी मुलगी तिला किराया मागायला गेली तर तिने शिवीगाळ केली खूप. आता मुलीला वाटलं काही का मारते का करते बा, तर मुलीने 112 वरती फोन लावला. तर मग नाही का 112 फोन लावल्यानंतर पोलीसवाले आले तर त्याच्यामध्ये पोलीसवाले जेंट्स होते. तर मी म्हटलं तुम्ही लेडीज पोलीसला बोलवा म्हटलं कारण की ही मुलगी ऐकण्यालायक मुलगी नाही आहे. मग नंतर त्यांनी लेडीज पोलीस बोलवली. लेडीज पोलीस बोलवल्यानंतर त्याच्या अगोदर 10 मिनिट अगोदर ते झगडा झाल्यानंतर मुलीसोबत तर आम्ही खाली आल्यानंतर 10 मिनिटांनी आम्हाला गॅसचा वास आला. गॅसचा वास आल्यानंतर आम्ही वरती गेलो 10 मिनिटांनी. मग तिला म्हटलं गॅस चालू आहे म्हटलं गॅस बंद कर. तर ती म्हणे आम्ही मरू का काही करू म्हणे तुम्हाला काय करायचं आहे म्हणे मी काही गॅस बंद करत नाही म्हणे. ते ऐकायला तयार नव्हती. ऐकायला तयार नव्हती. मग ते लेडीज पोलिसांनी फोन केल्यानंतर 112वर मग लेडीज पोलीस आल्यानंतर त्यांनी तिला म्हटलं का दरवाजा खोल. दरवाजा काही खोलत नव्हती आणि गॅस चालूच होती. गॅस चालू असल्यानंतर मग त्यांनी माझी परमिशन घेतली आणि म्हटलं का तू दरवाजा तोडायचा का. तर मी परमिशन दिली तुम्ही दरवाजा तोडा म्हटलं. तर कमसे कम नाही म्हटलं ते अंदरून कडी होती तर कमसे कम अर्धा तास तरी लागला दरवाजा तोडायला. तुटत नव्हता दरवाजा. मग दरवाजा तुटल्यानंतर लेडीज पोलीस गेली आणि त्यांनी ती गॅस बंद केली. आम्ही तिथे गेल्यानंतर लेडीज पोलीस आल्यानंतर आम्ही पण वस्तीतले लोक होतो भरपूर 200-300 लोक होतो. गच्चीवरती होते भरपूर लोक. तिला आवाज दिले पोलीसवाले देत होते. ते दोघी माहिली की नाही का दरवाजा तोडल्यानंतर बी त्या बाथरूममध्ये दोघी जणी लपून होत्या. मग त्यानंतर त्यांना बाहेर काढण्यात आलं. दरवाजा तोडल्यानंतर त्यांना बाहेर काढण्यात आलं. बाथरूममध्ये लपल्यानंतर दोघी जण गॅस बंदच नव्हत्या करत. या प्रसंगामध्ये पोलीसवाल्यांकडनं त्या बाथरूम मध्ये काही मारपीटचं काही समोर आलं का तुमच्या निर्णयात. तुम्ही काय पाहिलं होतं बाथरूम मध्ये आणि काय शिवागाड्या चालू होत्या कशा प्रकारे काय सांगा. शिवागाडी करत होती. यांनी दार ठोकलं होती. मग ते नंतर दोघी जणी आले बाहेर. पण पोलीसवाल्यांनी त्यांच्या अंगावर हात सुद्धा न उचलला त्यांना मारलं सुद्धा नाही. फक्त लेडीज पोलिसांनी बाहेर पकडून आणलं खाली रोडपर्यंत
पण त्या बाईनं काय केलं, त्या मुलीने त्या लेडीज पोलीसची गच्ची दाबली. नंतर ते असतानाच फायर ब्रिगेडची गाडी बोलवली, त्यांनीच पोलिसवाल्यानेच बोलवली फायर ब्रिगेडची गाडी. अशाच प्रकरणामध्ये कुठपर्यंत असे मानसिक रोगी कार्य करतात आणि समाजसेवक आणि अधिक लोक यांची मदत करतात, काय कारण आहे हे आपण बघत राहूया. असंच बातम्या पाहण्यासाठी बघत राहा उद्गार न्यूज.